हॅलो गाईस, मायसेल्फ मनाल सर. आपण बघत आहोत बेसिक सायन्समध्ये फिजिक्स. तर फिजिक्समध्ये आपण बघत आहोत सेकंड चॅप्टर इलेक्ट्रिसिटी. सेकंड चॅप्टर काय आपला इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटायझेशन अँड सेमीकंडक्टर. त्यामध्ये आपण पॉईंट बघत आहोत की इलेक्ट्रिसिटी. तर त्या इलेक्ट्रिसिटी या पॉईंटमध्ये आपण फर्स्ट लेक्चर बघितलं आहे की व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक चार्ज, बरोबर, की इलेक्ट्रिक चार्ज कशास म्हणतात. तर आपण काय त्याची डेफिनेशन बघितली की ॲन ऑब्जेक्ट इज सेड टू बी चार्ज इफ इट कन्सिस्ट of either axis of electron or electrons, बरोबर. तर त्या इलेक्ट्रिक चार्जचे आपण दोन पॉईंट बघितले की दोन काय टाईप आहे, ते म्हणजे काय पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. तर अजून एक आपण कन्सेप्ट बघितली की लाईक चार्ज एकमेकाला काय होतात, रिपल होतात, आणि अनलाईक चार्ज काय होतात, एकमेका अट्रॅक्ट होतात. अनलाईक चार्ज काय होतात, एकमेकास अट्रॅक्ट होतात. तर त्याचं काय आपण बघितलं, सिम्बॉल बघितला. चार्जचा काय बघितला, नेक्स्ट सिम्बॉल. तर त्या म्हणजे चार्ज कशाने डिनोट करतात, कॅपिटल क्यूने, आणि त्याचं युनिट जे इलेक्ट्रिक चार्ज आहे का त्याचं युनिट काय आहे, कुलम आहे, बरोबर. हे बघितल्यानंतर आपण काय बघितलं, नेक्स्ट कुलम इनवर्स स्क्वेअर लॉ. ते कसं डिफाईन केलं जातं, त्याची स्टेटमेंट काय का त्याची स्टेटमेंट काय आहे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन, बरोबर, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू इलेक्ट्रिक चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ टू चार्ज Q1 आणि Q2 अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि त्यावरचं जो इक्वेशन आपल्याला फाइंड झालं, इक्वेशन ए मीन्स ए आणि बी, आपण त्या पद्धतीनं आपण काय केले, ए आणि बी फाइंड झाल्यानंतर आपण ते काय केले, सॉल्व करून त्याचं इक्वेशन मीन्स कुलम इनवर्स लॉचं काय केला, फॉर्म्युला आपण तयार केला. की तो फॉर्म्युला काय आहे की F इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 4π E0 इंटू के इंटू Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. या पद्धतीनं बघितल्यानंतर F मीन्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन, Q1 आणि Q2 काय आपल्याला दिलं, टू इलेक्ट्रिक चार्ज, डी मीन्स काय डिस्टन्स बिटवीन टू चार्ज, त्यानंतर ई मीन्स काय परमिटिव्हिटी ऑफ द मीडिया, आणि E0 मीन्स काय परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस, त्यानंतर के मीन्स काय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, बरोबर, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. त्यानंतर आपण बघितलं आहे त्यानंतर बघणार आहोत का व्हॉट इज मीन बाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कशास म्हणतात, तर काय कशास म्हणतात डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट की इट इज द रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडिया टू द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. मीन्स आपण काय लिहू शकतो, E डिवायडेड बाय E0, परमिटिव्हिटी ऑफ द मीडिया डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस मीन्स E डिवायडेड बाय E0, बरोबर. त्यास काय म्हणायचं, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. E डिवायडेड बाय E0 त्यास काय म्हणायचं, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीन्स के इज इक्वल टू काय लिहू शकतो, E डिवायडेड बाय E0, त्यामधला रेशो त्याचा काय घ्यायचा, E आणि E0चा काय घ्यायचा रेशो, आपण काय करू शकतो, केने डिफाईन करतो. म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण कशा डिफाईन करतो, केने. म्हणजे परत बघा त्याचा फॉर्म्युला काय की इट इज रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडिया ऑफ द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. या पद्धतीनं आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण काय करू शकतो, फाईंड मीन्स त्या पद्धतीने काय त्याची डेफिनेशन आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड. नेक्स्ट काय बघणार आहोत की इलेक्ट्रिक फील्ड. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड, तर कशाच म्हणतात इलेक्ट्रिक फील्ड की इट इज डिफाइंड ॲज स्पेस अराउंड द चार्ज in which electric
effect such as force of attraction or repulsion due to charge can be observed. काय त्याची डेफिनेशन की इट इज डिफाइंड ॲज मीन्स इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाइंड ॲज the pace of around the charge in which electric effect such as force of attraction or repulsion due to charge can be observed. या पद्धतीने काय करू शकतो आपण इलेक्ट्रिक फील्डची आपण डेफिनेशन आहे. त्यानंतर बघणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्यानंतर काय बघणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय तर आपल्याला दिलं आहे का इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट द पॉईंट. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण कशा पद्धतीनं डिफाईन करतो किंवा डिनोट करतो की आपण काय लिहू शकतो कशा पद्धतीने आपण डिनोट करू शकतो की द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज द फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. फोर्स डिवायडेड बाय आपण काय लिहू शकतो क्यू लिहू शकतो. फोर्स पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट दॅट पॉईंट मीन्स त्याचा फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो E is equal to F divided by Q. What is mean by E? E means काय electric field. What is mean by F? F means काय force. What is mean by Q? Q means काय charge. बरोबर पॉझिटिव्ह चार्ज. येते लक्षात म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आपण कशा पद्धतीने डिनोट करतो किंवा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला कशा पद्धतीने येईल की E इज इक्वल टू F डिवायडेड बाय Q. तर याच पद्धतीनं जे इलेक्ट्रिक फील्ड आहे तर त्याचं काय बघायचं आपल्याला युनिट बघायचं आहे. तर त्याचं युनिट कशा पद्धतीने येऊ शकतं किंवा त्याचं युनिट काय का MKS युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. MKS युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज न्यूटन पर कुलम. आता MKS युनिट काय आहे इलेक्ट्रिक फील्डचं न्यूटन पर कुलम. त्याच पद्धतीनं जे CGS आहे CGS युनिट इलेक्ट्रिक फील्ड ते काय आहे डायन पर कुलम. या पद्धतीने MKS आणि CGS युनिट आपण बघू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत त्याच्यातला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. नेक्स्ट काय बघणार आहोत इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. तर जे इलेक्ट्रिक चार्ज आहे की त्याचे जे लाईन आहे त्यामधला जो फोर्स आहे ते आपण बघणार आहोत. तर ते इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे काय का द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑफ चार्ज इज डिफाइंड ॲज path along which a unit positive charge will move when placed in the electric field of the charge when placed in the electric field of the charge. फॉर एक्झाम्पल यामध्ये आपल्याला दिलं आहे की आयसोलेट चार्ज म्हणजे काय. यामध्ये डायग्राम दिली आपल्याला A डायग्राम दिली B डायग्राम दिली आणि C डायग्राम दिली. तर आयसोलेट चार्ज म्हणजे काय किंवा अनलाईक चार्ज म्हणजे काय किंवा लाईक चार्ज म्हणजे काय आपण बघितलं. तर आयसोलेट चार्ज म्हणजे काय एखादा पॉझिटिव्ह चार्ज असेल बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज मीन्स काय आपण जी घरात जी बल्ब असते बरोबर त्या घरात बल्ब जे असतात त्यामध्ये आपण दोन वायर असतो. त्यामध्ये एक वायर काय असते पॉझिटिव्ह असते आणि एक वायर काय असते निगेटिव्ह असते बरोबर. एक वायर काय असते पॉझिटिव्ह असते आणि एक काय असते निगेटिव्ह असते. तर त्यामधला जो पॉझिटिव्ह चार्ज येतो बरोबर. तर पॉझिटिव्ह चार्ज आपण जर करंट सोडलं पॉझिटिव्ह चार्ज तर तो काय होतो आयसोलेट होतो. आयसोलेट होतो म्हणजे तो काय जातो मूव होतो बरोबर. तो काय होतो मूव होतो. मग फक्त पॉझिटिव्ह चार्ज असेल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असेल ते ह्या वायरमधून ते आपण
कनेक्ट केल्यानंतर तो काय होतो, मूव्ह होतो. त्यास काय म्हणायचं, आयसोलेट चार्ज. बरोबर. मीन्स पॉझिटिव्ह चार्ज जर घेतला तर तो काय होतो, आयसोलेट होतो, मीन्स मूव्ह होतो. त्यास काय म्हणायचं, आयसोलेट चार्ज. त्याच पद्धतीनं काय दोन चार्ज घेतले, एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला. आता बी या डायग्राममध्ये बघा, एक काय घेतला, पॉझिटिव्ह चार्ज घेतला आणि एक काय घेतला, निगेटिव्ह चार्ज घेतला. बरोबर. एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक काय घेतला, निगेटिव्ह चार्ज घेतला. दोन अनलाईक चार्ज घेतले तर ते एकमेकास काय होतात, अट्रॅक्ट होतात. बरोबर. ते आपण बघितलं आहे की दोन जर यामध्ये आपण बघितलं आहे, फर्स्ट काय बघितलं आहे की लाईक चार्ज, लाईक मीन्स लाईक चार्ज रिपल इच अदर अँड अनलाईक चार्ज, अनलाईक मीन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, अनलाईक चार्ज अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे अनलाईक चार्ज जे असेल, अनलाईक चार्ज म्हणजे काय, अनलाईक चार्ज म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक काय आहे, निगेटिव्ह चार्ज. बरोबर. एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज, ते एकमेकास काय होतात, ॲट्रॅक्ट होतात. एकमेकास काय होतात, ॲट्रॅक्ट होतात. या डायग्राममध्ये, बी या डायग्राममध्ये आपल्याला दिलेले आहे की एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे, जे आपल्याला ॲरो दिले. आता बी या डायग्राममध्ये जर बघितले, आपल्याला काय दिले, ॲरो दिलेले. बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज काय होतं, मूव्ह होतो. तो काय होतो, इकडे बघा, ए या डायग्राममध्ये पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, मूव्ह होतो. मीन्स पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, आयसोलेट होतो. बरोबर. पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, आयसोलेट होतो, मूव्ह होतो प्रत्येक ठिकाणी. त्याच पद्धतीनं बी या डायग्राममध्ये जर दोन अनलाईक चार्ज असेल, एक पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि एक काय असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. एक काय असेल, पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह, म्हणजे दोन अनलाईक चार्ज असेल, ते दोन अनलाईक चार्ज काय होतात, एकमेकास ॲट्रॅक्ट होतात. दोन अनलाईक चार्ज एकमेकास काय होतात, ॲट्रॅक्ट होतात. दोन अनलाईक चार्ज एकमेकास काय होतात, ॲट्रॅक्ट. म्हणजे यामध्ये ॲरो दिले की हा ॲरो आणि निगेटिव्ह चार्जचा ॲरो तो काय होतो, एकमेकास काय होतात, ॲट्रॅक्ट होतात. बरोबर. दोन अनलाईक चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकास काय होतात, ॲट्रॅक्ट होतात. त्याच पद्धतीने सी हा आपल्याला दिला आहे की आपल्याला काय दिले, लाईक चार्ज दिले. लाईक चार्ज मीन्स दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्ज दिले. बरोबर. तर आपण काय सांगितलं, तर दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते काय होतात, एकमेकास रिपल होतात, एकमेकापासून काय होतात, दूर होतात. बरोबर. दोन्ही पॉझिटिव्ह. तुम्ही फॉर एक्झाम्पल आपल्या घरामधली जी तार आहे, बरोबर, किंवा दोन वायर, मोटरीचे जे दोन वायर ते एकमेकास जर कनेक्ट झाले पण त्यावर काय होतो, स्फोट होतो, किंवा म्हणजे ते दोन तार दोन्ही पण काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर. म्हणजे आपण जी लाईटसाठी जी तार आहे, वरच्या ज्या मेन तार आहे, तीन तार, आणि त्यानंतर आपली जी लास्ट जी फोर्थ तार असेल खांब्यावरती, ती काय होते, ती काय आहे, निगेटिव्ह चार्ज. ज्या तीन लाईन आहे आपले, ते तीन लाईन काय आपल्या, फॉर एक्झाम्पल त्या तीन लाईन काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि जो लास्ट चौथी जी लाईन असते ती काय असते, निगेटिव्ह. मीन्स आपण त्यास काय म्हणतो, आर्थिंग, तर ती काय असते, निगेटिव्ह असतात. त्या पहिल्या तीन लाईन एकमेकात जर कनेक्ट झाल्या, बरोबर, पहिल्या तीन लाईन एकमेकात जर कनेक्ट झाल्या ते काय होतं, स्फोट होतं, ते एकमेकात काय होतात, दूर होतात. येथे लक्षात. म्हणजे लाईक चार्ज काय होतात, एकमेकांपासून काय होतात, रिपल होतात. येथे लक्षात. आणि हेच आपल्याला यामध्ये काय दिले म्हणजे यामध्ये काय दिलं आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्समध्ये, की द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑफ अ चार्ज इज डिफाईन्ड ॲज path along which a unit positive charge will move when placed in electric field of the charge when placed in the electric field of the charge. येथे लक्षात. या पद्धतीने आपण इलेक्ट्रिक लाईन
इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आपण या पद्धतीने काय करू शकतो आपण या पद्धतीनं आहे. परत बघा आयसोलेट चार्ज म्हणजे काय, तो एखादा पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय होतो, मूव्ह होतो, बरोबर. तर त्याच काय म्हणायचं, आयसोलेट चार्ज. त्यानंतर अनलाईक चार्ज म्हणजे काय, एक पॉझिटिव्ह चार्ज दिला आहे, एक निगेटिव्ह चार्ज दिला आहे आणि ते काय होतात, एकमेकास अट्रॅक्ट होतात. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जर दिला तर ते एकमेकास काय होतात, अट्रॅक्ट होतात. आणि दोन्ही जर लाईक चार्ज असेल म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्ज जर असेल ते एकमेकास काय होतात, रिपल होतात. त्यानंतर आपण बघणार आहोत त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे, बरोबर. प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, ज्या इलेक्ट्रिक लाईन आहे तर त्याच्या काय बघणार आहोत आपण, प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर त्यानंतर पहिली प्रॉपर्टी व्हॉट इज, तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड ॲट निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक लाईन काय होते, स्टार्ट कशापासून होते, पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होते आणि एंड करू होते निगेटिव्ह चार्जला. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी, दे नेवर इंटरसेक्ट इच अदर, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज एकमेकास काय होत नाही, इंटरसेक्ट होत नाही, एकत्र येत नाही. त्यानंतर थर्ड, दे आर कवर्ड इन नेचर, ते काय असतात, एक नेचरला कवर्ड असतात. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी, दे आर ऑलवेज नॉर्मल टू द सरफेस ऑफ द चार्ज बॉडी, ते काय असतात, नॉर्मल असतात सरफेसला ऑफ चार्ज बॉडी. त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 5, का दे आर नॉट प्रेझेंट इनसाइड द बॉडी, ते काय असणार, ते आपल्या बॉडीमध्ये इनसाइड द बॉडीमध्ये काय असणार नाही, प्रेझेंट असणार नाही. त्यानंतर दे कॅन पास थ्रू अँड आयसोलेट अँड कॅनॉट पास थ्रू कंडक्टर, ते आयसोलेटरमध्ये काय होतात, पास होतात आणि कंडक्टरमध्ये काय होत नाही, पास होत नाही. दे कॅन पास थ्रू आयसोलेटर अँड कॅनॉट पास थ्रू कंडक्टर, म्हणजे कंडक्टरमध्ये पास होतात आणि आयसोलेटमध्ये पास होत नाही. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे, दे आर कवर्ड इन द रिजन व्हेअर इंटेन्सिटी इज मिनिमम. येथे लक्षात, या पद्धतीनं आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी दिलेल्या आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ॲट अ पॉईंट रिलेटिव्ह बिटवीन ई अँड डी, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर मग ह्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे की व्हॉट इज मीन बाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड अँड व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याच पद्धतीनं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, त्यावरच्या ज्या डायग्राम दिल्या त्या आपण बघितल्या का, त्यामध्ये आपण काय बघितलं, आयसोलेट चार्ज, अनलाईक चार्ज आणि लाईक चार्ज. येते लक्षात. यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचं आपण बघूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ॲट अ पॉईंट अँड रिलेटिव्ह बिटवीन ई अँड डी, त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल. येते लक्षात. ओके, थँक्यू.